हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 41 आहे आणि बेसिकचे पण आपले 14 डेज कंप्लीट झाले आहे. आता ॲडव्हान्स आपण आज 41 आहे. ॲडव्हान्समध्ये पण आपण बरंच काही शिकलेलो आहे आतापर्यंत आणि आपण ट्रेसिंगचे पण बघा 4 टाइप्स बघितले होते. त्यात आपण हे लोटसचं पण ट्रेसिंग कसं करायचं हे बघितलं होतं. तर इथे आज आपण इथे लोटस दिसत आहे तुम्हाला, तर ते ऑलरेडी ट्रेस केलेलं आहे. आता ते पूर्ण फील कसं करायचं हे इथे आपण आज बघणार आहोत. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण आपल्या फ्री आरीवर्क क्लासेसचा फायदा होईल आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना पण फ्री आरीवर्क क्लासेसचा फायदा घेता येईल. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, आज आपण आता हे लोटस पूर्ण कसं फील करायचं हे बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघा. इथे जरीचा थ्रेड घेतलेला आहे, 2 सिल्क थ्रेड घेतलेले आहे, एक नॉर्मल निडल घेतलेली आहे आणि आपली प्रोफेशनल निडल घेतली आहे. बघा, हे साहित्य वापरून इथे आपण आता बघणार आहोत की आपलं लोटस कसं पूर्ण रेडी करायचं. सर्वात पहिले आपलं जरीचा थ्रेड घ्यायचा आहे. सर्वात पहिले जरीचा थ्रेड घेतला आहे, अशा प्रकारे 2 बोटांमध्ये पकडून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे. आपली प्रोफेशनल ही निडल घेतलेली आहे आणि आता आपण इथे सर्व ही जी आपण लोटस काढलेला आहे, ट्रेस केलेला आहे, त्याची पूर्ण बॉर्डर कंप्लीट करून घेणार आहोत. आता मी इथे जरीच्या थ्रेडनी करत आहे, तुम्ही इथे शुगर बीट्सने सुद्धा करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही, अजून छान दिसतं शुगर बीट्सने. आता इथे बघा, मी पहिलं मिडलपासून बरोबर स्टार्ट करणार आहे. आपली चेन स्टिच करून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे जशी चेन स्टिच करतो तशी करून घ्यायची आहे. बॉर्डरला बरोबर लाईनवर आली पाहिजे, लाईनच्या बाहेर नाही. हे बघा, अशा पद्धतीने बरोबर एकसारखी चेन घ्यायची आहे. आपलं बेसिकमध्ये सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कशी चेन स्टिच घ्यायची, कशी करायची, कशी एंड नॉट द्यायची, सगळं आपण बेसिकमध्ये शिकलो आहे. जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बेसिकमध्ये व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून सर्व डाऊट्स क्लिअर होतील. लगेच बाजूच्या पाकळीचं पण करून घ्यायचं. बरोबर कॉर्नर कसे घ्यायचे हे पण मी बेसिकमध्ये
सांगितलेलं आहे। इथे एंड नॉट देऊन घ्यायची। आता हे बघा, आता इथे मी मधली कळी आणि बाजूची पाकळी आपली बॉर्डर चेन स्टिचच्या बॉर्डरनी जरीच्या थ्रेडनी कंप्लीट करून घेतली आहे। अशाच प्रकारे तुम्ही ह्या बाकीच्या पाकळ्या सुद्धा कंप्लीट करायच्या आहे। इथे मी आता पूर्ण कंप्लीट करत नाहीये कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून, तर तुम्ही पण ह्या साईडच्या अशा सेम करायच्या आहेत। आता मी डायरेक्ट इथे पूर्ण फिलिंग कसं करायचं, पूर्ण भरायचं कसं हे डायरेक्ट दाखवत आहे। आता इथे मी तुम्हाला बघा लाईट कलरचा पिंक कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। हा आपल्या नॉर्मल नीडलमध्ये टाकून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी नॉर्मल नीडलमध्ये आपला पिंक थ्रेड घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिले आपण इथे काय करू शकतो बघा, फ्रेंच नॉटनी सुद्धा पूर्ण भरू शकतो किंवा आपली जी लॉंग स्टिच आहे जे की आपण लोडिंगसाठी पण वापरतो ती पण आपण इथे यूज करू शकतो, किंवा आपण जे लीफ फिलिंग बघितलं होतं बघा, तर त्याच्यात कसं पूर्ण फिल केलं आहे, कसं भरलं आहे, तशा पद्धतीने पण आपण इथे भरू शकतो। तर आता आपण इथे काय करणार, सगळ्यात पहिले इथे आपण फ्रेंच नॉट आणि कंप्लीट करणार आहे। फ्रेंच नॉट आपण इथे करणार आहोत। फ्रेंच नॉट इथे सगळीकडे टाकून आपण हे पूर्ण फिल करणार आहोत। आता हे फ्रेंच नॉट, आता मी फक्त साधी फ्रेंच नॉट टाकत आहे। इथे आपण फ्रेंच नॉटमध्ये पण आपण जसं आपण फ्लावरचं पेटल बघितले होते बघा, त्याच्यात पण 5 टाईप बघितले होते आपण, तर 2 टाईप आपण सिक्वेन्स यूज करून बघितले होते, तर तसं पण आपण याच्यात सिक्वेन्स यूज करून पण करू शकतो। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे टाईप बघितले होते बघा। इथे सिक्वेन्स यूज केली होती, इथे नॉर्मल फ्रेंच नॉट टाकली होती, इथे लॉंग स्टिच टाकली होती शेडिंगमध्ये, आणि इथे आपली चेन स्टिच टाकली होती, आणि इथे डायरेक्ट लॉंग स्टिचनी पूर्ण फिल केलं होतं। तर आपण अशाने पण करू शकतो, चेन स्टिचनी पण आपण हे पूर्ण फिल करू शकतो, किंवा फ्रेंच नॉटनी पण, साधी फ्रेंच नॉट आता मी हे करते आहे, फ्रेंच नॉटनी पण करू शकतो, किंवा आपण सिक्वेन्स प्लस फ्रेंच नॉट याच्याने पण यूज हे करू, म्हणजे पूर्ण हे भरू शकतो। खूप सुंदर असं हे दिसतं भरल्यावर। सगळीकडे आपली फ्रेंच नॉट टाकायची आहे एकसारखी, न गॅप राहता। अशा पद्धतीने बरोबर बाजूबाजूला फ्रेंच नॉट करत जायची आहे। आपण हे फ्लावर खूप ठिकाणी यूज करू शकतो, ब्लाऊजच्या बाहीवर, बॅकनेकवर, स्लीव्जवर, असं सिंगल फ्लावर पण आपण स्लीव्जवर बरोबर मध्ये मिडलला काढू शकतो। खूप सुंदर असं दिसतं हे।
अशा पद्धतीने पूर्ण ही पाकळी आपली फ्रेंच नॉटने कंप्लीट करायची आहे। थोडाही गॅप न राहता प्रॉपर फिनिशिंगमध्ये व्यवस्थित करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपली मधली जी पाकळी आहे, जी कळी आहे मधलीची, ती आपली रेडी झाली आहे। आता इथे बघा मी डार्क कलरचा, हे पिंक कलरचा, पण हा लाईट पिंक होता, हा डार्क पिंक आहे, तो सिल्क थ्रेड घेतलेला आहे, तो पण असंच आपल्या नॉर्मल नीडलमध्ये टाकून घेणार आहे। आता ही जी साईडची पाकळी दिसत आहे तिथे आपण ती आता पूर्ण करणार आहोत। आता हे बघा, इथून बरोबर मी लास्ट पॉईंटमधनं नीडलवर घेतली। आता इथे आपण फ्रेंच नॉट केली, इथे आता लॉंग फ्रेंच नॉट करणार आहोत आपण। आता आपण त्याच्यासाठी बघूयात। हे बघा, आता खालून थ्रेड काढून घेतला। आता जिथे आपल्याला हे करायचं आहे तिथे फ्रेंच नॉट करायची आहे। जेवढा डिस्टन्स आपल्याला पाहिजे तेवढा डिस्टन्स सोडून द्यायचा आणि परत जसं फ्रेंच नॉटला आपण राऊंड करतो तसं राऊंड करून बरोबर जिथे आपल्याला पाहिजे असेल तिथे पंच करायची नीडल। लॉंग फ्रेंच नॉट टाकणार आहे आपण बाजूच्या पाकळ्यांमध्ये। आणि नेहमी सांगते त्याचप्रमाणे सिल्क थ्रेडचं काम करताना जरा सावकाश पद्धतीने करायचं, कारण हा थ्रेड सिल्की असल्यामुळे काय होतं, सगळे पदर याचे वेगवेगळे होतात आणि गुंता होण्याची शक्यता असते। हे बघा, परत जेवढं डिस्टन्स पाहिजे तेवढं घेऊन फ्रेंच नॉट टाकायची। हे बघा, अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंगमध्ये करायचं आहे। थोडं सावकाश करायचं पण फिनिशिंगमध्ये करायचं, जेणेकरून आपल्या थ्रेडचा गुंता झाला नाही पाहिजे। खूप सुंदर असं हे आपलं लोटस रेडी होतं आहे। सगळ्या पाकळ्या अशाच पूर्ण फिल करायच्या आहेत, जेणेकरून रेडी झाल्यावर खूप सुंदर असा याचा लुक येतो। आणि मी इथे मुद्दामून तुम्हाला कलर कॉम्बिनेशनमध्ये दाखवत आहे, जेणेकरून लगेच तुम्हाला लुक कसा येईल हे समजत असेल। हे बघा, किती सुंदर दिसतंय।
हे बघा किती सुंदर असं आपली ही बाजूची साईडची जी पाकळी आहे ती रेडी झाली आहे। खूप सुंदर असा याचा लुक आलेला आहे बघा। तशाच ह्या बाकीच्या सुद्धा पाकळ्या अशा लॉंग फ्रेंच नॉटनी रेडी करायच्या आहे। प्रॉपर फिनिशिंगमध्ये बॉर्डर करून घ्यायची आहे आणि लॉंग फ्रेंच नॉट टाकायची आहे सेम साईडनी। आता इथे आपण डार्क कलरचा पिंक कलरचा सिल्क थ्रेड घेतला होता, आता इथे पण तसंच करणार। इथे पण तुम्ही सगळीकडे डार्क कलरचा पिंक कलर घेऊ शकतो, पण तुम्हाला शेडमध्ये करायचं असेल, कॉम्बिनेशनमध्ये करायचं असेल तर आता ही एक पाकळी डार्क पिंकनी झाली आहे, तर हा मधला जो लाईट पिंक आहे तो इथं सेकंडनी पण करू शकतात, किंवा परत इथे लाईट पिंक डार्क पिंक लाईट पिंक डार्क पिंक असं पण करू शकतात तुम्ही, एक सोडून एक। किंवा हे आता डार्क पिंकने केलं आहे तर ते सुद्धा सगळीकडे सेम पण करू शकतात। खूप सुंदर असं हे फ्लावर रेडी होतं। आता मी इथे तुम्हाला फक्त हे दोनच दाखवणार आहे, कारण की पूर्ण दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो याकरिता। पण तुम्ही करताना पूर्ण प्रॉपर हे लोटस रेडी करायचं आहे आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये। तर खूप सुंदर असं हे आपलं फ्लावर इथं रेडी झालं आहे आणि खूप छान असं दिसतं हे। तर तुम्हाला कसं वाटलं आजचं आपली हे फ्लावरची फिलिंग डिझाईन कशी वाटली, कसं मी तुम्हाला फील करून दाखवलं हे तुम्हाला समजलंच असेल, आणि तुम्हाला आवडली का नाही हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि असंच आपल्या सर्व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत, आणि ज्या कोणी मैत्रिणी नवीन असेल आणि इंटरेस्टेड असतील त्यांनाही सांगा, आणि आपल्या चॅनलला त्यांनी पण सबस्क्राईब करा। चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।